दंडोत प्रणाम. मायबाप, मी गीतेचा ज्ञानी कसा झालो, किंवा तुम्ही गीतेचे ज्ञानी कसे व्हाल, याचं गमक मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रथम तर जो गीतेचा ज्ञानी माणूस आहे त्याच्याकडं आपण जायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबानं गीता ज्ञान घ्यायला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवाय, त्याला प्रणिपात करायला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेनं आणि मग विनयपूर्वक त्याला प्रश्न विचारायचे. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवाय उपदेक्षेंती ते ज्ञान, आणि मग ते तुम्हाला ते ज्ञान उपदेश करीन. उपदेशित ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शीनं, तो तत्वदर्शी माणूस तुम्हाला तो गीतेचं ज्ञान सांगेल. आणि मग यज्ञात्वान पुनर्मोह मेव मेशेशी पांडव येन भूतान शेषेन दक्षिणाच म्हणतो बाई. आणि मग तुला कधीही मोहात तू पडणार नाहीस, कधीही तुला अज्ञान येणार नाही, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले. पण मग गीतेचं ज्ञान कोणाला होत असते तर श्रद्धावान लभते ज्ञान. तुमच्याजवळ श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर गीतेचं ज्ञान होणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिय, आणि ज्ञानम लब्धा परम शांती मचिरेनादी गच्छती. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर म्हणजे परम शांती मिळते. ज्ञानम लब्धा परम शांती मचिरेनादी गच्छती. आणि कोणाला होत नाही हे ज्ञान, ते ज्ञान होत नाही अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशाशी परंतप. अश्रद्ध ध्याना आज्ञेच्या श्रद्धाधानचे, जो आज्ञा आहे, आज्ञेने आहे, आज्ञेच्या आणि ज्याला श्रद्धा नाही, आज्ञेच्या श्रद्धाधानचे संशयात्मा जो संशय आहे, मला येईल का नाही गीता, असं का गीता झाली का नाही, गीता खरी आहे का खोटी, असे ह्या संशय माणसाला गीता ज्ञान होत नाही. आज्ञेच्या श्रद्धाधानचे संशयात्मा नसती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मना. आणि असे त्याला ह्या जन्मी तर सुख मिळतच नाही, पण दुसऱ्या मेल्यावर देखील त्याला सुख मिळत नाही. म्हणून माय बाबा, अगोदर तशा माणसाकडे जायचं आहे आणि अगोदर गीता कशी वाचो हे तरी बघून घ्यायचं आहे. नाही तर बरेच लोक बघा 15 अध्याय वाचताना काय म्हणतात ते मी सांगतो तुम्हाला. 15 अध्यायाकडून 15 अध्याय वाचताना ते काय म्हणतात की कसं वाचतात ते, ते म्हणजे चुकीचे वाचतात. आणि दुसऱ्या शब्दात आगमा पायनो निस्त्या तानशीसे भारत, आगमाय माझा पाय दुखतो, असं जर शिकवणारे लोक असतील ना, त्याच्याकडून तो शिकू नका. नाही न शांकोन. बघा 15 अध्यायामध्ये लोक बरेच लोक म्हणजे काय म्हणतात, न शशांकोन पावको असं म्हणायला पाहिजे होतं, परंतु ते न शांकोन पावको हे म्हणतात. म्हणजे अशा म्हणजे ज्याला गीता वाचता येत नाही, ज्याला गीता कळत नाही, अशा लोकांकडून गीता तुम्ही घेऊ नका. चांगल्या लोकांकडून घ्या. जो चांगला आहे, त्या जो विद्वान आहे त्याला गीता चांगली म्हणता येते, एकही चूक होत नाही. अहो एका बाबासंग मी गीता वाचली एकदा, पैसे आम्ही 500-500 रुपये घेतले, पण त्यानं प्रत्येक अध्यायामध्ये 10-10 चुका केल्या. अशा 10-10 चुका करणाऱ्या माणसाकडून तुम्ही जर गीता घेतली तर तुम्ही कधीच गीतेचे ज्ञानी होऊ शकत नाही. मग आगमा पायनो त्या म्हणजे माझा आगमा आहे, माझा पाय दुखतोच म्हणणार तुम्ही. तर त्यामुळं चांगल्या माणसाकडून गीता प्राप्त करून घ्या. आणि मग गीता प्राप्त झाल्यानंतर मग तुमचं काम होतं आहे. तुम्हाला जर एकदा गीता वाचता आली रे की तुम्ही त्या गीतेच्या मागत लागायचं आणि पाठ करायची नाही, दररोज वाचत राहायचे. दररोज 18 अध्याय वाचायचे, एकदा नाही 3दा. माय बाबा, मी संसाराला सोडून गेलो, एका डोंगरावर गेलो आणि डोंगरावर राहिलो, त्या आयरमालच्या गडावर राहिलो आणि दररोज 3 माऱ्या 18 अध्याय वाचत होतो. सकाळ दुपार संध्याकाळ 3ही वेळेस 18 अध्याय वाचत होतो. तिथं कोणी मला बोलायला नव्हतं, चालायला नव्हतं, मग दररोज 18 अध्याय वाचायचो. आणि मग मला ती पाठ झाली. आणि मग हळूहळू मी अनेक लोकांना त्याच्यावर भाष्य केलेले, द्वैतवाद्यानं लिहिलेले आहेत गीतेचा अर्थ, अद्वैतवाद्यानं लिहिलेले आहेत. तुम्ही अद्वैतवादी असले तर अद्वैतवाद्याचे जास्त ग्रंथ आहे, त्या अद्वैतवाद्यानं जास्त भाष्य केलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि द्वैतवादी लोक येतं त्यानं मग जे द्वैतवाद्यानं जे भाष्य केलेलं आहे ते द्वैतवाद्याचं भाष्य वाचायचं. आणि मग आपण
ते आपल्या हृदयात बसून घ्यायचं आणि प्रत्येक अध्यायाचा प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला आला पाहिजे. आणि मग तसा अर्थ आला की मग बघायचं की गीतेचा पहिला अध्यायामध्ये कोण कोण पात्र आहे. मग कोणचे कोणचे पात्र आहेत तर त्या गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये तिघंजण आहेत. एक धृतराष्ट्र आहे, दुसरा संजय आहे आणि तिसरा अर्जुन आहे. श्रीकृष्ण महाराजांची एंट्री पहिल्या अध्यायात नाही. मग पहिल्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज नाहीत. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये पहिला 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 जर तुम्ही शब्द पाहिला, पहिला जर श्लोक पाहिला तर तो आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा धृतराष्ट्रानं संजयाला विचारलेला प्रश्न आहे. संजय आणि धृतराष्ट्र महाराज बसलेले आहेत आणि संजयाला दिव्य दृष्टी आहे. तो त्या म्हणजे रणभूमीमध्ये काय घडतं हे तो बघू शकतो. आणि मग ते बघून मग तो धृतराष्ट्राला सांगतो की तिथं असं झालं तसं झालं. तर मग हा धृतराष्ट्र त्याला विचारतो हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र तिथं माझे आणि पंडूचे मुलं काय करायत की मग कुर्वत संजय मला सांग. आणि मग श्रीकृष्ण अर्जुन हे धृतराष्ट्राला संजय सांगतो की ते म्हणतो की राजन दुष्टवा तो पांडवा निकम युडम दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगमे राजा वचन वब्रे. राजा म्हणजे दुर्योधन हा कोणाकडे गेला द्रोणाचार्याकडे गेला आणि त्याला सांगायला काय सांगायला पश्यतान पांडुपुत्रानान माचार्या मतिमचमुम युडाम द्रुपदपुत्रेन तो शिष्येन धीमता. इथं देखील तो त्या द्रोणाचार्याला चांगलं बोलत नाही, टोमणे मारून बोलायला आहे. तो काय म्हणायला बघा गुरुवर की तुमचा जो शिष्य आहे विद्वान तो ज्याला तुम्ही शिकवायला न पाहिजे होतं त्याला, कारण तो तुमच्या शत्रूचा मुलगा आहे. कोण दुष्टद्युम्न हा द्रुपदाचा द्रुपद राजाचा पुत्र आहे. द्रुपदाचं आणि द्रोणाचार्याचं वैर होतं आणि त्या वैराच्या पोराला यानं शिकवलं आणि तोच मग त्या वर्मावर बोट हा दुर्योधन ठेवतो. ते म्हणतो राजन दृष्टवा तो पांडवनिकम युडम दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगमे राजा वचन मप्रे. राजा काय सांगायला तर पश्यतान पांडुपुत्रांना माचार्या मतिमचेऊन युडाम द्रुपदपुत्रेनं तो शिष्येनं धीमता. बघा तुमचा शिष्य तुम्हाला मारायला उभा आहे असं द्रोणाचार्याला दुर्योधन म्हणतो. म्हणजे तिथं देखील टोमणी मारतो, तिथं देखील त्याचं मन दुखवतो तो द्रोणाचार्याचं. ते म्हणतो बघा तुम्ही त्याला शिकवलं ना तोच आज तुमच्या पुढं शस्त्र घेऊन तुम्हाला मारायला उभा आहे. पश्यतान युडाम द्रुपदपुत्रेनं तो तिशेनं धीमता. त्यानं कशी चक्रयुग म्हणजे म्हणजे तुमच्या याची सेना कशी उभी केली छानपैकी बघा म्हणले. तो शिष्येनं धीमता. आणि आत्रसुरामय श्वासा भीमार्जुन समाधी युद्धान विराटचे द्रुपदचे महारथा. आणि द्रुपद त्याच्या सैन्यात कोण कोण आहे म्हणले तर आत्रसुरामय श्वासा भीम आहे अर्जुन आहे युद्धासहित उभे आहेत तुमच्या पुढं उभं करायला. ज्या भीमाला ज्या धर्माला तुम्ही शिकलंय अर्जुनाला शिकवलंय तोच अर्जुन द्रोणाचार्य बाबा तुमच्या पुढं तुम्हाला मारण्यासाठी उभा आहे. तात्रसुरा महेश्वासा भीम अर्जुन समाधी युद्धानो विराटचे द्रुपदचे महारथा. द्रुपद आहे युद्धान आहे असे तुमच्या पुढं उभे आहेत लोक. दृष्ट केतुश्चकितानं काशी राजेचे वऱ्यान पुरजित कुंती भोजेचे सौमेशे नरपुंगव. आणि इतके लोक आहेत. कोणे दुष्ट केतू आहे, चेकितान आहे, काशीराजा आहे आणि पुरुजित आहे, कुंती भोज आहे, सैम्य आहे, नरपुंगव इत्यादी नर आहेत. युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमोज शौर्यान सुभद्रो द्रौपदेयाचे सर्वयो महारथा. आणि सुभद्राचा मुलगा तो अभिमन्यू बी आहे आणि अनेक लोक आहेत तुमच्या पुढं उभं. आस्मा कमतो इष्टाय तान्नी बुद्धातमा नायका मम सैन्याच्या संज्ञार्थन ताम प्रयुक्ते. आणि ते मी त्या लोकांचं वर्णन सांगितलं. आता मी तुम्हाला आपल्या लोकांचं वर्णन सांगितलं. असा दुर्योधन त्याला द्रोणाचार्याला म्हणायला. पहिल्या अध्यायाचा हा वृत्तांत आहे. हा वृत्तांत आपण समजून घ्यायला पाहिजे. पहिल्या अध्यायात काय घडलं काय म्हणलं
का कोण कोणाला काय म्हणालं हे आपण सगळं जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग त्यानुसार मग दुसऱ्या अध्यायापासून आपला सुरू होते. तर तो म्हणतोय मग मी तुम्हाला पांडवाचं सैन्य सांगितलं. आता बघा आपल्या सैन्यातले लोक बघा, भवान भीष्माचे, कर्णचे, कृपाचे म्हणजे भवान म्हणजे तुम्ही स्वतः आहे, भीष्म आहे, कर्ण आहे, कृप आहे, समितिंजे आहे, आश्वस्तामा आहे, विकर्ण आहे, सोमदत्तीस तथैवचे, आश्वस्तामा विकर्णचे सोमदत्तीस तथैवचे, अन्यचे भावासुरा मदरते त्यक्त जीविता. अनेक लोक आहेत की जे माझ्यासाठी प्राण द्यायला तयार, मदरते त्यक्त जीविता, नाना शस्त्रप्रकारांना सर्व युद्ध विशारद. आणि सर्व लोक युद्धामध्ये विशारद आहेत. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. आणि आपली सेना ही भीष्माचार्य आपले म्हणजे सेनापती आहेत. आणि तिकडचा सेनापती तिकडची सेना कोण राखली तर ती भीमाभिरक्षितम, भीमानं संरक्षित केलेली तिकडची सेना आहे. आणि आपली सेना ही भीष्माचार्यानं संरक्षित केलेली. आयनेषुचे सर्वेषु यथा भागवस्था भीष्ममेव अभिरक्षंतो भवंत सर्व हे होईल. आणि तुम्ही काय करा, सगळेजण भीष्माचार्याची रक्षण करा. कारण भीष्माचार्याचं रक्षण करा असं दुर्योधन त्या द्रोणाचार्याला सांगतो. माझा भाऊ जिथं जो सेनापती आहे, सेनापतीचंच रक्षण करायचं सांगायला आहे. सेनापतीच्याच जीवाला धोका आहे. कोणाकडून धोका आहे? त्या शेंड पुरुषाकडून. शेंड तो जे पोरगा होता ते त्या पोराकडून त्याला धोका होता. कोणाच्या पोराकडून तर तो काय होतं त्याचं तर त्याच्याकडून धोका होता. त्याच्यामुळं तुम्ही कोणाला सांभाळा, अगोदर भीष्माचार्याला सांभाळा. कारण भीष्माचार्य जर गेले तर आपलं बरंच नुकसान होऊ शकतं आहे. असं तो दुर्योधन त्या द्रोणाचार्याला सांगतो आहे. ते काय म्हणतो, आईने सर्वशी यथा भागवस्थिता भीष्ममेव अभिरक्षंतो भवंत सर्व हे. आणि मग असं द्रोणाचार्यानं ऐकल्यानंतर मग भीष्माचार्य बी होते तिथं. मग तस्य संजय नयन हास्यम कुरुवर्ध पितामह सिंहनादम विनोदोचे शंकाम दात्माम प्रतापवान. आणि मग तो भीष्माचार्य दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी, खुश करण्यासाठी मोठ्यानं शंख वाजवितात. सिंहनाद विनोदोच्या शंकाम दात्माम प्रतापवान. तसे संजय नयन हास्यम कुरुवर्ध पितामह सिंहनाद विनोदोचे शंकाम दात्माम प्रतापवान. तत शंकाचे वैरेचे पण वानक गोमका सहसाहेबे हानेंत सशब्दोस तुमलं होत. नंतर मग अनेक वाद्य वाजले गेले. त्यानं अगोदर शंख वाजवला भीष्माचार्यानं, नंतर हळूहळू सगळे वाद्य. आणि मग तत स्वथिरे मती शंगनेशतो माधव पांडव शेव दिव शंको प्रदपतो. आणि मग अशा वेळेस अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज एका दिव्य रथावर बसून आले. पांढरे शुभ्र घोडे त्याचे. ततश्वेत हैरिक्ते मती शंदनेशितो माधव पांडवशिव दिव शंको प्रदमतो. आणि मग यायनं बी शंख वाजवायला सुरू केलं. पांचजन्य ऋषिसो श्रीकृष्ण महाराजांना पांचजन्य नावाचा शंख वाजवला. देवदत्तम धनंजय. आणि अर्जुनानं देवदत्त नावाचा शंख वाजवला. पोंढरम दत्म महाशंकम भीमकर्मा उद्धर. भीमानं देखील वाजवला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवचे सुघोष मणिपुष्पक. नकुल सुघोष आणि मणिपुष्पक नकुल आणि सहदेवाने वाजवला. काशीचे परवेश्वास शिखंडीचे महारथा दुष्टदुम्न विराटाचे सात्विकीच्या पराजित. द्रुपदयाचे सर्वशा प्रतिवते सोबद्रचे महाभाव शंखम दनो प्रतु. अनेक लोकांना अनेक प्रकारचे शंख वाजवले. सघोषो धातराष्ट्रांना हृदयाने वेदार आहेत. आणि हे सगळे शंख ऐकून त्या धृतराष्ट्राच्या पोरगा तो दुर्योधनाचं जे हृदय होतं ते विदीर्ण होऊन गेलं. तर सघोषो धातराष्ट्रांना हृदयाने वेदार आहेत. नवच्य प्रथमचं तुमलो येणं. आणि तो आवाज सगळ्या नभात म्हणजे सगळ्या म्हणजे आकाशात गेला. आकाश दुमदुमून गेलं त्या आवाजानं. अथ व्यवस्थितांदुष्टा धातराष्ट्रांकमितो प्रवर्तेशेत संपते धनुर्युद्धे पांडव. आणि ऋषिकेशम तदा वाक्य मिद महामयीपते. आणि सेनयरू भैरमध्ये रथम स्थापय मेचुत. आणि अशा वेळेस काय झालं की अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो की देवा माझा रथ हा दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभं करा.
आणि मला बघू द्या माझ्या सगळं कोण युद्ध करायला आलेलं आहे, कोण मला मारायला तयार आहे, कोण माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. असं मला माझ्या दोन्ही सैन्याच्या मधात मला माझा रथ उभा करून आणि माझ्या बाबा इथवर अशा प्रकारचं जे वर्णन आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग नंतर मग इथून पुढचं वर्णन काय आहे तर हे समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या अध्यायात काय घडलं हे समजून घ्यायला पाहिजे. तिसऱ्या अध्यायामध्ये कोणता प्रश्न विचारला, दुसऱ्या अध्यायामध्ये कोणता प्रश्न विचारला, त्याचे प्रश्नाची उत्तरं देवानं काय दिले. माय बाबा हे सगळं जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला गीता समजू शकते. अन्यथा तुम्ही फक्त पाठकच राहाल. पाठक तुम्हाला नाव पाठक द्यावं लागेल. अनेक पाठक येतं मग त्याला पाठक नाव आहे. ते फक्त त्याला गीता वाचता येते म्हणून त्याला मी पाठक म्हणलो. तर ते पाठक आपल्याला व्हायचं नाही, आपल्याला गीतेचा विद्वान व्हायचं आहे. म्हणून आपल्याला गीतेमध्ये काय आहे, जसं एका बाईला स्वयंपाकघरात शेंगदाणे कुठं ठेवलेत, काय कुठं ठेवलं आहे हे सगळं माहिती असतं आहे, त्याप्रमाणे आपल्याला देखील गीतेचा कोणता श्लोक कुठं आहे, कोण्या अध्याय येते तर हे सगळं समजलं पाहिजे. आणि तरच आपण त्याचे ज्ञानी हो, नाहीतर आपण पाठकच राहू. पाठक आपल्याला राहायचं नाही, आपल्याला ज्ञानी व्हायचं मायबाप. तर तुम्ही याप्रमाणे अभ्यास करा आणि ज्ञानी व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत. दूध केलं